या ठिकाणी आपण हिमेशला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. प्रथमतः ट्रॉफी दिली जाईल, त्यानंतर टी शर्ट दिला जाईल, एक मेडल दिला जाईल. 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. आकाश भगत हिमेशचे मामा आहेत मला वाटतं, आणि त्यांच्या शुभास्या आपण बक्षीस देतोय. त्यानंतर मेडल दिला जाणार आहे. संदेश भोईर एक चांगले ॲथलेटिक आहेत, त्यांच्या शुभास्या आपण मेडल देतोय. त्यानंतर टी शर्ट देखील दिला जाणार आहे सामनावीरासाठी. हिमेश माली या मॅच मध्ये सामनावीर ठरलाय. चला चला सलामीवीर पाठवायचे आहेत, फलंदाज पाठवा. चला धन्यवाद. तर आजच्या लॉट्स मधील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपण योगी पाटील यांना इन्व्हाइट करूया कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद समीर ठाकरे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मित्रांनो एकूण 11 सामने आपण प्ले केलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जय पार्थिव बाबा संघाने 2 सामने प्ले केले, दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. शिवांश 11 संघाने या अगोदर एक सामना केला होता, त्यांनी मात्र तो सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये पाहत आहोत. महाकाल 11 संघाने 2 सामने केले, दोन्ही सामने त्यांना मात्र पराभूत स्वीकारावं लागलेले आहेत. जय हनुमान संघाने 2 सामने केलेले आहेत, दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. त्यानंतर ओम साहेब प्रतिष्ठान संघाचा विचार केला तर 2 सामने त्यांनी केलेले आहेत, दोन्ही सामने त्यांनी मात्र गमावलेले आहेत. निर्वे स्पोर्ट्स संघाने 1 सामना जिंकलाय आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना सुद्धा आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. द्रोण 11 संघाने 1 सामना जिंकलेला आहे आणि एकच सामना आतापर्यंत केलेला आहे. मायरा 11 संघाने 2 सामने केले, दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. पीयूष 11 संघाने 2 सामने केले, दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. विराज 11 संघाने 1 सामना केलेला आहे, तो सामना त्यांनी गमावलेला आहे. माऊ 11 संघाने 2 सामने इथे केलेले आहेत, दोन्ही सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. आणि क्रिशा 11 संघाचा विचार केला तर त्यांनी 2 सामने केलेले आहेत, 1 सामना त्यांनी गमावलाय आणि 1 सामना त्यांनी मात्र जिंकलाय. असं आतापर्यंतचा आपण हायलाइट खेळ या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि आजच्या रद्दीतील हा शेवटचा सामना असेल निर्मित 11 विरुद्ध शिवांश 11 या 2 संघादरम्यान. शिवांश 11 संघाने मात्र नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला. आणि पहिल्या चेंडूवरती आपल्याला आपण या ठिकाणी दुहेरी धाव इथे मात्र पाहायला मिळते. या सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल, किरण आणि त्याच्या सोबतीला सुधाकर आलाय आणि षटकाला सुरुवात केली. गोलंदाज शिवांश 11 संघाच्या वतीनं वसंतला आता मात्र आपण या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहतोय. इथे मात्र ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी निघून जाईल चौकार. चांगला स्ट्रोक पाहिला आपण. फलंदाज किरणच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती दुहेरी आकडा आला होता, दुसऱ्या चेंडूवरती आपण चौकार पडला आणि धावफलक्यावरती आपण पाहतोय बिनगडी बाद एकूण 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक सजवतोय किरणचा आपण विचार केला तर. राऊंड द विकेटला पुन्हा फटका हवेत केला, शॉट कव्हरला कडे मात्र पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल. आणि अशा रीतीने पहिला धक्का लागत असताना निर्मित 11 स्पोर्ट्स संघाला किरणच्या रूपानं. चला लगेचच आपण फिल्डिंग लाभायच्या, जास्त वेळ एकत्र येऊ नका, तेच पंच सोपी पाडी सर तुम्हाला सांगतायत. चांगला झेल आणि सेलिब्रेशन पहा बनताय भाई.
कारण धामणगाव प्रीमियर लीग आहे, DPL आहे आणि जल्लोष तर झालाच पाहिजे. खर्च आहे तो चर्चा आहे मित्रांनो. 6 धावांचं योगदान दिल्यानंतर किरण माघारी परततोय आणि तिसरा क्रमांकावरती आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निर्वी स्पोर्टच्या वतीनं कैलास. जबरदस्त रूल अँड रेग्युलेशन या स्पर्धेमध्ये पाहिले आपण, कारण पहिली 3 बॅटर तुम्हाला 40 प्लसचे खेळवायचे आहेत. हा एक चांगला निर्णय, हा एक चांगला डिसिजन या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी फलंदाजाच्या रोखाने चेंडूला मात्र हाताळणी केली, पण त्या ठिकाणी फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाज वसंतच्या वतीने पाहायला मिळाला. आणि एक्झॅक्टली चेंडू बॅटला भरत झाल्यानंतर शॉर्ट फाईलकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली. आणि या सिंगलच्या वतीने धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात करणं, दोन्ही संघाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये एका संघाला मात्र पराभव नक्कीच स्वीकारावा लागेल. मग शिवांश 11 असेल किंवा निर्वी स्पोर्ट असेल. कट करण्याचा प्रयत्न, कॉर्डवेटसाठी जोरदार अपील पाहायला मिळेल यष्टीरक्षकाच्या वतीने, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क तिथे झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. जो अनुभव वसंत भुईरकडे आहे तो मात्र पूर्णपणे अनुभव या ओव्हरमध्ये त्याच्या वतीने मात्र झोकताना पाहायला मिळतोय. 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि पहा काय सुंदर कामगिरी आता पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये त्याच्या वतीने पाहायला मिळाली. आतापर्यंत लिगली 5 चेंडू त्याने हाताळले आणि 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. येथे मात्र फटका मिस टायमिंग मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, सेल पण घेण्याची तिकडे मात्र ठिकाणी चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आणि अगदी आपल्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केलं. आणि पहिल्याच षटकामध्ये या प्रतिस्पर्धी संघाला वसंत भुईरनं 2 मोठे धक्के दिले. म्हणजे या ठिकाणी पहिल्या षटकाचा सुद्धा मात्र खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. फक्त 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रिप्लेमध्ये पहा, मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन बाउंड्रीकडे चेंडू असं वाटलं होतं एक्झॅक्टली ट्रॅव्हल करेल, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते आणि सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, विनंती करतोय की आपण लगेचच क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. प्लीज शिवांश 11 सो कॉपरेट. उद्या मित्रांनो ठीक 12 वाजता आपण उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करू. पहिला सामना असेल विराज 11 विरुद्ध जय पारधी बाबा. तदनंतर दुसरा सामना असेल द्रोण 11 विरुद्ध महाकाल 11. तदनंतर पुढील सामना असेल पीयूष 11 विरुद्ध निर्वी स्पोर्ट. तदनंतर जय हनुमान संघ फाईट करेल विराज 11 संघासमोर. तर या सर्व संघांना मी विनंती करतो की जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी उद्या आपली उपस्थिती दाखवायची आहे. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली. पहा काय जबरदस्त बाउन्सर चेंडूच्या हाताळणी गोलंदाजाच्या वतीने आपण पाहतो तेजस होते आणि तेजोमय षटकाची सुरुवात मात्र आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र बीट केलं, डॉट चेंडू मात्र सांगता पाहायला मिळाली आणि त्यानंतर परफेक्टली यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तिथे मात्र एक्झॅक्टली करण्याचा प्रयत्न होता, परंतु निशाणा मात्र परफेक्टली साध्य झाला नाही. आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपात मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. एकीकडे श्रीनाथ आहे तर दुसरीकडे कैलास 40 प्लस खेळाडू आहेत. तर रेग्युलरचा विचार केला तर श्रीनाथ स्वतः संघनायक आहेत आणि संघनायकाने आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. एकूण धावफलकावरती 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा आपण जर विचार केला तर पहिली दिवस रात्रीचा खेळ इथे मात्र आपण एन्जॉय करतो आणि पहिल्याच दिवस रात्रीच्या खेळामध्ये अनेक क्रीडा रसिकांनी स्पर्धा खूप एन्जॉय केली, चांगला सपोर्ट मिळाला आणि चांगला या स्पर्धेचं नियोजन पाहतोय. ओहो आकोट्यापाचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र असं वाटतं की एक्झॅक्टली कुठल्याप्रमाणे कनेक्शन झालं नाही. पाहू शकाल दुहेरी धावेचा प्रयत्न होतोय, फलंदाज कैलास मात्र कुठेतरी बलिदान देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शिवांश 11ला माहिती आहे की जेवढा वेळ कैलास खेळपट्टीवरती काढेल तेवढा मात्र आपल्या संघाला त्याचा लाभ होऊ शकतोय.
आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठल्या प्रमाणे त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं नाहीये आणि एक धाव तिथे मात्र फलंदाजाच्या वतीने आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाली. हो सरळ बॅटल ऑफ केला अगदी बॉलर पास ड्राईव्ह परंतु लॉंग ऑफला मात्र शतरक्षक आहेत तर थोडीशी मिसफिल्डिंग परंतु फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. ही प्लॅनिंग आहे, ही रणनीती आहे, कारण कैलासला मात्र आपली विकेट्स फेकायची होती आणि त्याच अनुषंगाने मात्र त्यांनी हिट विकेटच्या स्वरूपात आपली विकेट्स फेकली. याचं कारण नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती दीपक आलाय. चांगली गोलंदाजी तेजीच्या वतीने आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूची त्यांनी हाताळणी केली. एक सफलता त्याला मात्र इथे मिळाली हिट विकेटच्या स्वरूपात आणि 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये फलंदाजाने जोडल्या. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज 40 प्लसचे जे खेळाडू होते ते मात्र स्वस्तात बाद झाले. प्रथमतः किरण, तदनंतर सुधाकर, तदनंतर कैलास आणि आता मात्र श्रीनाथच्या सोबतीला आपण दीपकला पाहतोय. सन्मानजनक धावसंख्या परत इथून या 2 फलंदाजाला मात्र वाटचाल करावी लागेल. तोच ड्यू फॅक्टर आहे आणि अशा स्थितीमध्ये चेंडू सुद्धा मात्र जास्त वेळ कॅरी होत नसतात. ओ जबरदस्त फटका शॉर्ट टेम्पल आणि चेंडू होतोय सीमेरेषेच्या बाहेर गोल. हा पहिला बॉम्ब ब्लास्ट फलंदाज दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. काही जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण. जसा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला त्याच्यावरती छाप पडली होती, त्याच्यावरती मोहर लागली होती ती म्हणजे 6 धावांची. अगदी चेंडू आपण जर पाहिलं तर ताडीमध्ये केंद्रामध्ये निघून गेला. कोण म्हणतो की या स्थितीमध्ये षटकार लागू शकत नाहीये, ते मात्र कार्य दीपकच्या वतीने आपण पाहिलं. काही जबरदस्त कनेक्शन पूर्णपणे आता मात्र चर्चा करण्यामध्ये भाग पाडले त्या ठिकाणी गोलंदाज तेजेशला. कारण आतापर्यंत कुठेतरी तेजेशचं आपण वर्चस्व पाहिलं होतं फलंदाजावरती, परंतु कुठेतरी पलटवार पाहायला मिळाला. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठे झुकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि आता मात्र पाहू शकाल अनेक संख्येने आता मात्र मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला कटआउट्स पाहायला मिळतील. संघ मालक आणि त्या संघ मालकांसमवेत त्यांचा जो आपण संघाची बांधणी केलेली आहे त्यांचा तुम्ही पिक्चर त्या कटआउट्स वरती पाहू शकाल. काय सुंदर या स्पर्धेचं नियोजन अख्खा धामणगाव केले का. धामणगाव प्रीमियर लीग DPL पर्व 2. परंतु सर्वांना या स्पर्धेवरती गर्व आहे, ज्या अनुषंगानं या प्रीमियरचं इथे मात्र आयोजन केलेलं आहे. इथे मात्र पाहू शकाल सॉफ्टनं फक्त सिंगलसाठी हा ड्राईव्ह फलंदाज दीपेशच्या वतीने पाहायला मिळाला. कारण दीपेशला स्ट्राईक हवी होती आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने कंप्लीट केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी धाव फलकावरती आपल्या धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 7 धावा वसंत भुईरनं खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तेजेशने एकूण 9 धावा खर्च केल्या. एक सफलता सुद्धा त्यांनी प्राप्त केली. धावांचा आलेख आता मात्र आपल्याला वार्ताला पाहायला मिळतो. या प्रति षटकामध्ये या 8च्या धावगतीने आता मात्र धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तर प्रत्येक ओव्हरमध्ये जर अशा धावा येत राहिल्या तर एक्झॅक्टली 32 धावसंख्येपर्यंत हा संघ मात्र या ठिकाणी बदल मारू शकतोय. परंतु त्यापेक्षा अधिक जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न इथून मात्र हे 2 फलंदाज करतील, त्यात काही शंका नाही. दीपक आणि त्याच्या सोबती आपण पाहतो श्रीनाथ. चेंडूच्या आकाराबद्दल तिथे मात्र चर्चा केली जात आहे. जर पंचांना वाटलं तरच चेंडूची मात्र बदली त्या ठिकाणी केली जाऊ शकेल, अन्यथा मात्र चेंडू बदलला जाणार नाहीये. आणि पंच त्या ठिकाणी सांगतात शकील कोटी सर की एक्झॅक्टली चेंडू परफेक्टली आहे, तुम्ही खेळ सुरू ठेवायचा आहे कंटिन्यू. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राज आणि राज आपल्या या गोलंदाजीवरती राज करेल का त्याच्यावरती फलंदाज श्रीनाथ आणि दीपक मोठे फरके खेळतील का. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ आपण पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरा षटकाचा खेळ आपण इथे पाहतो. आजच्या रद्दीतील ही अंतिम लढत आहे. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र आपण एन्जॉय करतो. या निर्मित स्पोर्ट धामणगाव संघ फलंदाजी करतोय. ओहो आपल्याच बोलण्यामध्ये चेंडू आपटी दिली, त्याच्यावरती हू केला शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार.
खराब लेंथ होती पाहू शकाल अगदी शॉर्ट पिच चेंडू होता आणि काय जबरदस्त कंडिशन एक्झॅक्टली बागच्या स्टिकरवरती चेंडू लागला होता परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच अनुषंगाने बाद दोन क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू थांबवण्याचा तिथे प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळालं नाहीये. पुन्हा पाहू शकाल हा रिप्ले रेस लागली होती त्या ठिकाणी आणि अखेर त्या रेस मध्ये चेंडूचा विजय मात्र होताना पाहायला मिळाला आणि पुढील 17 तारखेला सुद्धा मात्र या ठिकाणी तुम्हाला छकड्यांच्या जंगी शर्यती पाहायला मिळू शकतील आणि तसा हा परिसर या शर्यतींसाठी मात्र ओळखला जातोय. त्यामध्ये धामणगाव असेल कशिली गाव असेल अनेक या परिसरामध्ये बैलगाडा शर्यतीचे फॅन तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि ओपन हा अड्डा असणार आहे. क्या बात आहे. नाम केला परंतु वाया नाही गेला असंच म्हणावं लागेल. परंतु ही लेंथ पहा उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याचमुळे पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. इट इज वाईट डिलिव्हरी एक्स्ट्रा धाव तिथे मात्र जुळली जाईल. त्या फलकावरती 21 धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत. ओरपी चेंडू वॉट अ स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती जोडलाय हा षटकार. म्हणजे जो गोलंदाज आहे त्याच्या मात्र शरीराचा भाग स्टंपला मात्र या ठिकाणी स्पर्श झालाय आणि त्याच अनुषंगाने मात्र पंच शकील कोटी सरांनी मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. त्याच्यावरती हा षटकार पहा मिड विकेटच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला आणि पंच सांगता की या पुढील चेंडू जो आहे तो फ्रीट आहे. 1+6 7 धावा इथे मात्र पाहायला मिळाला आणि असं वाटलं होतं की कुठेतरी धावा मात्र संत गतीने येत आहेत परंतु दीपक मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर धावांचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळाला. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले आपण एक चौकार पाहिला. त्या फलकावरती आतापर्यंत 3 गडीमध्ये 28 धावा पाहायला मिळाल्या आणि या पुढील फ्री चेंडू आहे त्याच्यावरती मोठा हिट येईल का अपेक्षा तर नक्कीच आहे. निर्वी स्पोर्ट्स संघाला ऑन साइडला खेचून मारला जमिनीच्या साईडने चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर इकडे मात्र टाबल झाला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव तिथे कंप्लीट झाली. फेक चांगली आहे परंतु एसटी रक्षकाला मात्र चेंडू परफेक्टली कलेक्शन करता आला नाहीये आणि त्यात अनुषंगाने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माइंडचा खेळ आहे. वारंवार दीपक आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मात्र कुठेतरी निर्मित स्पोर्ट्स धामणगाव संघाला मात्र त्याचा फायदा होत असताना एक झटपट क्रिकेट दीपकच्या वतीने आपण पाहतोय कारण आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेस केले आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा धाव पिच ऑनसरला मात्र या ठिकाणी फरका सजवला. वाडिश मिड विकेट अर्थात काऊ कॉर्नरकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं फिल्डिंग चांगली फेक एकच धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि एका धावेवरती समाधानी दीपकला राहावं लागेल. उलटी कॅप परिधान करून तो मात्र सध्या खेळतोय आणि भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर एक मात्र खेळाडू आपण या अगोदर पाहायचो की तो उलटी कॅप खेळूनच मात्र खेळायचा. तुम्ही जॉलीस्पोर्ट कामगिरी संघाच्या अमोलला पाहिलं तर तो सुद्धा मात्र अशाच प्रकारच्या शैलीनं उलटी कॅप तो परिधान करत असतो आणि अशाच प्रमाणे खेळ त्याच्या वतीनं आपण पाहत असतो. फक्त या ठिकाणी ती शैली दीपकची आपण पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत त्याच्या वतीने आपण पाहिलेला आहे. एकूण 31 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आहे. तदनंतर तुम्ही सरवलीच्या अवीला पाहिलं असेल. अवी सुद्धा मात्र अशाच प्रमाणे खेळ सादर करायचा. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल तो सुद्धा मात्र उलटी कॅप परिधान करायचा. परंतु या ठिकाणी पिकअप शॉट व्हॉट अ स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. जेम तिथे घेतली होती परंतु योग्य त्या वेळी जेम घेता आली नाही आणि एक्झॅक्टली सुरक्षित हाताची जोडी तिथे मात्र उघडता आली नाहीये आणि त्याच अनुषंगाने झेल ड्रॉप आणि फलंदाजाला जीवनदान +2 धावा आपल्या प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र बहाल केल्या. श्रीनाथ आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. एलिव्हेशन मात्र जुलड आहे परंतु फटक्यात चांगला सजवला होता. पाहू शकाल मिडविकेटचा फिल्डर पुन्हा एकदा चेंडूवरती झपाट्याने मात्र पोहोचलाय. एक धाव तिथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या वतीने धाव फलकावरती
34 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे तिसऱ्या ओव्हरमधील. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर 7 चेंडूची हाताळणी, त्यामध्ये 2 स्वेअर चेंडू राजने हाताळले. थोडंसं मागणा षटक, हा तिसरा षटक आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण एक षटकार पाहिला, 9 चेंडू सुद्धा पाहिला, त्याच्यामध्ये षटकार जोडला होता. इथे मात्र हो करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मिस टायमिंग आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आज आपण शिवांश 11 संघाचा विचार केला तर मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या वतीनं भरपूर चुका होताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतून भाग पाहायला मिळत आहे आणि पाहता शेवटच्या चेंडूवरती एकूण 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 12च्या धावगतीने मात्र धावा जोडल्या गेल्या आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा जर अशा धावा जर आल्या तर किमान 47 किंवा 48 पर्यंत शिवांश 11 संघ पोहोचू शकतो. आणि जर इथपर्यंत पोहोचला तर ते धाबांचा पाठलाग करत असताना मात्र या ड्यू फॅक्टरमध्ये सुद्धा थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी शिवांश 11 संघाच्या फलंदाजांना मात्र घाम घालावा लागू शकेल. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो यापुढील आपण जर विचार केला तर उद्याचा शेड्यूल आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत आणि पहिला सामना असेल उद्या ठीक 12 वाजता विराज 11 विरुद्ध जय पारधी बाबा. दुसरा सामना असेल द्रोण 11 विरुद्ध महाकाल 11. म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये या दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल. आणि या महाकाल 11 पहिल्या सत्रातील रनरअप संघ आहे, म्हणजे ही कडवी लढत असेल. त्यानंतर पीयूष 11 विरुद्ध निर्भीड स्पोर्ट हा तिसरा सामना. चौथा सामना जय हनुमान स्पोर्ट विरुद्ध विराज 11. या 8 संघांना मी विनंती करतो की आपण जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला उद्या इथे उपस्थित दाखवायची आहे. उद्या दुसरा दिवस रात्रीचा खेळ तुम्ही या स्पर्धेतील पाहू शकाल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि शेवटचे 6 चेंडू अर्थात शेवटचा षटक मात्र हाताळील गोलंदाज मंगेश. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर राजने तब्बल आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये एकूण 20 धावा खर्च केल्या आणि त्या धावा आता मात्र मंगेशला रिकव्हर करावं लागतील. त्या रिकव्हर करेल का की या षटकामध्ये सुद्धा मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. ओहो पहिल्या चेंडू पहा अपटी दिली आणि पूर्णपणे श्रीनाथचा शरीराचा वेध चेंडूने घेतला गेला आणि त्याच अनुषंगाने पंचाचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. अवांतर धाव तिथे मात्र एक्झॅक्टली पाहायला मिळाली. धावसंख्या 37, लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली पार्टनरशिप आता मात्र 2 फलंदाजामध्ये डेव्हलप होत असताना एकीकडे दीपक आणि दीपकला साथ देतो गोलंदाज फलंदाज श्रीनाथ. दीपकचा आपण खेळ पाहिलं तर आतापर्यंत 7 चेंडूला तो सामोरा गेलाय आणि या 7 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला. श्रीनाथने 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आपण पाहिले एकूण 5 धावा. ओ कट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय आणि ऑफस्टेटच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र पाहू शकेल मैदानाच्या पूर्णपणे या चौफेर बाजूने तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळत आहेत. आणि या उद्याच्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अजून क्रेज वाढेल, रोमांचक वाढेल, त्यात काही शंका नाही आहे. बादच्या स्टिकरवरती चिठ्ठी मात्र पाहिलं तर मिडलिंग पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असं वाटलं होतं की मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल, परंतु योग्य रीतीने मात्र या ठिकाणी दीपकनं नाकारलं आणि त्याच अनुषंगाने मात्र श्रीनाथ आपल्या कॉपिंग पिचमध्ये सुरक्षित पोहोचला गेला. एकच धाव तिथे मात्र जोडली गेली. एका धाब्यावरती समाधानी मात्र तुम्हाला राहावं लागेल आणि सिंगलच्या पतीने धाफलक्यावरती धाबा आपण जर पाहिला तर 3 गडी बाद आतापर्यंत 39 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर याच धावगतीने तर धाबा येत राहिल्या तर प्रोजेक्ट स्कोर आपण जर पाहिलं तर किमान 45 पर्यंत तुम्ही मजल मारू शकता आणि 45 पर्यंत जर तुम्ही पोहोचले तर एक चांगली स्थिती आपण म्हणू शकतो या निर्वी स्पोर्ट्स संघासाठी. आणि तो प्रयत्न इथून नक्कीच होईल कारण दोन्ही फलंदाज अगदी सेटल आहे. तिथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, पाठवला लॉंग लेग केडे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र उभे होते आणि त्याच्याकडून पुन्हा चूक घडली आणि पाहू शकाल चेंडू मात्र
जोपर्यंत फेकतायत तोपर्यंत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला आणि पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज 4. करंट रन रेट जर पाहिलं तर 10.73च्या गतीनं आतापर्यंत आपल्याला धावा येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र आपण पहिल्या डावाचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पण आता गोलंदाज मंगेश हो चांगला चेंडूची फेकी आणि पाहू शकाल या ठिकाणी डॉट चेंडूने मात्र सांगतात तिथे मात्र होताना पाहायला मिळाली. चांगला बॉलिंग ऍक्शन आहे मंगेशचा आपण विचार केला तर. ज्यावेळी चेंडूला तो रिलीज होतो त्यावेळी मात्र दोन्ही त्याचे पाय हवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे बॉडी लँग्वेज त्याची मात्र आपल्याला पूर्णपणे थोडीशी झुकताना पाहायला मिळते. आणि ज्यावेळी एखादा जर वेगळा जर बॉलिंग ऍक्शन जर एखादा गोलंदाज असेल तर मात्र कधी फलंदाज सुद्धा मात्र त्या ऍक्शन समोर थोडेसे विचलित होत असतात आणि मोठे फरके मात्र आपल्याला कमीत कमी पाहायला मिळत असतात. आणि तेच दृश्य आपण या चेंडूवरती आपण पाहिलं. आकुटप्प्याचा चेंडू ऑन साइडला पूल गेलाय. फटका मिस्टामिंग आहे हवेत भरपूर वेल परंतु फिल्डरच्या अगदी अवकाच्या बाहेरचा हा झेल होता. आणि 3रीचा प्रयत्न होतोय आणि त्या 3री धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज श्रीनाथ आता मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होताना लागेल 4था धक्का निर्मित स्फोट धामणगाव संघाला. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. परंतु शेवटचा सामना इथे मात्र खेळलेला दीपक आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जतीन सुद्धा मात्र परफेक्ट ऑलराऊंडर आहे. ज्यावेळी आपण क्रिकेटचा खेळ असेल किंवा छकड्यांचा खेळ असेल किंवा 9 गड्यांचा खेळ असेल त्यामध्ये सुद्धा मात्र तो परफेक्टली माहिर आहे. जतीन उर्फ बबल्या. धावफलकावरती आपण जर पाहिले तर 45 धावा ज्या आकड्याची आपण चर्चा आहे ते मात्र सुरू ठेवली ती तो आकडा पाहायला मिळतो. त्यामध्ये अजून काही धावा आड होतील का? फटका मिस्टामिक हवेत आहे. पुन्हा चूक घडली. लॉंग लेगच्या दिशेने 2 धावा कंप्लीट. 3रीचा प्रयत्न होतोय आणि त्या 3रीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे. एक्झॅक्टली फलंदाज बॅट ग्राउंडेड केलीच नव्हती आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा शेवटच्या चेंडूवरती पाहायला आपल्याला गडी सुद्धा मात्र बाद झाला. एकूण 47 धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपल्याला निर्विस्फोट संघाच्या वतीने मात्र जोडल्या गेल्या. आणि हा सामना जिंकायचा असेल शिवांश सिलेवन संघाला तर प्रत्येकी ओव्हरमध्ये 12च्या धावगतीने तुम्हाला धावा जोडावं लागतील. 48 धावांचं लक्ष तुमच्या समोर इथे मात्र उभा केलाय. त्या धावांचा इथे पाठलाग होईल की संरक्षण होईल तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण ऐकूया आजच्या रात्रीतील शेवटची इनिंग. आणि याचं धावतो वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. मी इथे थांबतोय. मी आपल्यापासून रजा घेतोय. पुन्हा ठीक या ठिकाणी उद्या सकाळी 12 वाजता पुन्हा आपण याच ठिकाणी मिळू. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा पुन्हा एकदा टाटा बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. जय महाराष्ट्र अँड जय क्रिकेट. थँक्यू.
थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील. टार्गेट या ठिकाणी पार करावं लागेल. एकूण आपण पाहतोय धावा 47 बनवल्यात, 48 आता टार्गेट इथून पार करावं लागेल. चांगली बॅटिंग दीपकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. श्रीनाथ आणि दीपक मध्ये चांगली भागीदारी झाली आणि महत्वाचं म्हणजे राजची ती ओव्हर ज्यामध्ये 20 धावा एकंदरीत आल्या होत्या. निर्मित स्फोट संघानं खूप चांगली टोटल या ठिकाणी सेट केली शिवांश 11च्या विरोधात. सलामीवीर मनोज आणि वसंत ही जोडबोली तुम्ही पाहतायत. 40+ कॅटेगरी मधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ॲज अ ओपनर योगी पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. धामणगाव प्रीमियर लीग 2024 आता पहिल्या रात्रीतील हे शेवटचं सत्र तुमच्या समोर उद्या ठीक 12 वाजता मॅचेसना सुरुवात होणार आहे, याची नोंद घ्या. चला लवकर फिल्डिंग लावा प्लीज, जास्त वेळ होते. निर्मित स्फोट सलामीवीर देखील आता मैदानामध्ये आलेले आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी सुधाकरचा वापर इथे केला जातोय. आई गावदेवी प्रसन्न दामणगाव प्रीमियर लीग आलेल्या सर्व खेळाडू पाहुण्यांचे व क्रीडा रसिकांचे आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. खरं तर आता फार कमी क्रीडा रसिक इथे आहेत, मात्र आहेत अजूनही. ही क्रेज या खेळाप्रती आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुधाकर तयार, पंचांचा अधिकृत इशारा. सामना करेल फलंदाज वसंत. प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा इथनं जोडणं गरजेचे असेल हे समीकरण पार करण्यासाठी. सुधाकरचा पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. शॉट दरम्यानला फिल्डर उपस्थित आहे. पहिली धाव पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मिळत असताना ऑफ द मार्क होतोय बॅटर. धावांचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्ले अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. पॉवर प्ले मध्ये जितक्या जास्त धावा येतील तितका दबाव कमी होऊ शकतो शिवान स्पोर्ट्स संघावरचा. यावेळेला चांगला फटका पुढे येत असताना इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा पूर्ण. चांगला स्ट्रोक होता मनोजच्या बॅट मधून. अगदी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना परफेक्टली मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतलं, त्या ठिकाणी पाठवलं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्णही केल्या जातात. दीपक भोईर आणि पंकज भोईर यांच्याकडून मनोजसाठी आता पारितोषिक आहे. प्रत्येक सिक्सरला 300 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. सुधाकर चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. पुन्हा पुढे येऊन खेळलेत. वॉट शॉट. फ्रंट फुटला आले, स्लाइस केले, बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. क्लासिकल चौकार. चौकार या ठिकाणी आलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला आपण सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न पाहिला, त्यानंतर थोडासा बॉल बाहेर वळत होता आणि जो रूम दिला त्याचा फायदा उचललाय. सुधाकर पुन्हा एकदा. यावेळेला आणखी एक चांगला फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. वारंवार फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. बरोबर बॉलच्या पिच पर्यंत पोहोचतोय, बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचतोय. पुन्हा त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 या आकड्यावर धावफलक. शिवांश 11 संघाची चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये तुम्ही पाहतायत
दोन्ही सलामीवीरांमध्ये चांगली भागीदारी होत असताना खूप चांगला कॉन्सेप्ट डे नाईट स्वरूपाची स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग. अजूनही आपण पाहतोय की फार मोठ्या संख्येने ही स्पर्धा एन्जॉय करत असताना प्रेक्षक जवळजवळ 3 वाजायला आले. तो यावेळेला बेस्ट टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये 5 फिल्डर धावत होते, त्यात 5ही फिल्डरांच्या मध्ये बॉल पडला आणि इथे काय घडले आता पाहूया. रनआउटची संधी आहे आणि दुसरी धाव घेत असताना वसंतला मात्र मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. विकेट या ठिकाणी मिळाली आहे. न्यू बॅटर आकेश मसे या ठिकाणी इंटर होतोय, मागच्या सामन्याचा सामनावीर. आणि जरूर आपल्याला लगेचच ओळखून येतो मागच्या सामन्याचा सामनावीर, कारण त्याच्या अंगावर जी टी शर्ट आहे ती सामनावीराची टी शर्ट आहे, ज्यानं खूप चांगला केस साकारला होता. एक स्टायलिश लेफ्ट हँड बॅटर आहे. या मॅच मध्ये देखील आता ती जबाबदारी असेल. गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्यचा वापर आता इथे केला जातोय. नऊ धावा धावफलकावरती असताना पहिला खेळाडू या ठिकाणी बाद झाले धावबादच्या स्वरूपामध्ये. अजिंक्य तयार. बॉलिंग मार्क पर आता नॉन पॉवर प्ले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. आता थोडंसं समीकरण कठीण झालंय, कारण आता 13च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. प्रति ओव्हर 13 धावा इथनं आता जोडणे गरजेच्या, कारण करंट रन रेटचा विचार केला तर जेव्हा डाव सुरू झाला तेव्हा 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या होत्या. मात्र यावेळेला आपण पाहतोय फक्त 9 धावा जोडता आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. अजिंक्यचा हा बॉल पुढे आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका सजवलाय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मनोज भोईर प्रत्येकी बॉल बॅटवर घेतोय, प्रॉपर टायमिंग करतोय. हेच तर महत्वाचं असतं. परफेक्टली मिडलिंग करणं, स्ट्राईक रोटेट करत राहणं. आकेश मसे आता स्ट्रायकिंग एंडला असेल, ज्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला डाव आपण पाहिला होता आणि या मॅचमध्ये देखील आता त्याच्याकडनं तीच अपेक्षा असेल. विस्फोटक खेळ तो साकारणार आहे का? स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये धावफलक 10 रन्स. हळूहळू आता फार फ्लेक्स आता लागलेले आहेत. जे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी संघ पुरस्कृत केल्या त्या सर्वांचे आता फोटो फ्लेक्स देखील आता मैदानाच्या 4ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. DPL धामणगाव प्रीमियर लीग 2024 तुम्ही एन्जॉय करता. पर्व दुसरं आहे, मात्र सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन आज धामणगाव वासियांनी करून दाखवलंय. यावेळेला पुन्हा एकदा गिरकी घेत असताना भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव त्या दरम्यान आकेशला मिळेल. आकेश ऑफ द मार्क विथ अ सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे एका धावेने 11 11 रन्स. खरं तर नाईट क्रिकेट खेळण्याची मजाच एक वेगळी आहे. आपण बऱ्याचदा पाहिले, मग डेचं क्रिकेट आपण फार जास्त वेळ खेळत असतो. नाईट क्रिकेट क्वचितच खेळण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे सर्व एक्सायटेड असतात, उत्साहित असतात, उत्सुक असतात खेळण्यासाठी. आणि आज प्रीमियर लीग म्हणजे सर्व धामणगावकरांना नाईट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली बघा. भाग्य मी म्हणेल सर्व खेळाडूंचं. यावेळेला पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल टर्न होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी, फलंदाज धाव बाद. आणखी एक धक्का लागेल टीम शिवांस 11ला. मनोज भोईर बॅक टू डग आउट.
न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय संदीप 4थ्या क्रमांकावरती. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद झाला. हळूहळू तर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कारण चेसिंग थोडंसं कठीण असतं. आता थोड्या वेळानंतर पहाटेची वेळ होईल आणि आता आपण मध्यरात्री म्हणणार नाही कारण आता जवळजवळ 3 होऊन चाललेत. गोलंदाज सय्यार. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव तिथे मिळाली आहे. सिंगलला आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. संदीप या एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती. खूप चांगली पंचाची भूमिका देखील आज खऱ्या अर्थानं पार पाडली. शकील कोटी सर सध्या ऑनफील्ड पंचांच्या भूमिकेमध्ये. गोकुलदास पाटील सर, परेश महाजन सर त्यांचंही कार्य खूप चांगलं होतं. आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही स्वप्नील पाटील सर देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आकेशच्या बॅटमधून धमाका. ब्लास्ट होतोय. फिरकावून दिले बॉलला सीमा पार षटकार. हा क्लास आहे आकेश मसेचा. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे धावफलकावरती 19 आकड्यावरती. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मला वाटतं फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय का? यस, बॅटर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बीम नो बॉल साठी. इट्स अ फेअर. षटकार या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 19 रन्स. अजिंक्यच्या विरोधात पहिला आक्रमण, पहिला वार आकेश मसेचा. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बीट केलं. लीडिंग एज घेत असताना बॉस तर फाईन लेग बॉर्ड लाईनच्या पलीकडे येतोय आणखी एक दमदार दर्जेदार चौकार. प्रॉपर टायमिंग नव्हतं, मात्र जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट या ठिकाणी प्राप्त करत असताना बॉल सर फाईन लेग बॉर्ड लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार येतोय. आकेश ऑन फायर. मागच्या सामन्यामध्ये जो डाव त्याने साकारला होता तो डाव आता या ठिकाणी या मॅच मध्ये देखील साकारत असताना धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. पुन्हा पलटवार या मॅच मध्ये आता करण्यात येतोय. येणारे 12 चेंडू शिल्लक सामना जिंकण्यासाठी आता इथून धावांची गरज असेल ती 25. 12 मध्ये आता 25 कराव्या लागतील. पुन्हा एकदा पलटवार झाल्या. इथून मी म्हणेल शिवांश 11 संघाला जर इथे थांबवायचं असेल, परास्त करायचं असेल निर्मित स्पोर्टला, तर विकेट घ्यावी लागेल आकेशची. आणि इथून शिवांश 11 संघाला जिंकायचं असेल तर आकेशला शेवटपर्यंत हा डाव घेऊन जावा लागेल. तिसरं षटक या सामन्यातील पेनल्टीमेट हे षटक असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी विजयचा वापर इथे केला जातोय. सामना करेल बॅटर संदीप. संदीपने आतापर्यंत 1 चेंडू फेस केले आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. राउंड द विकेट ना ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 24-24 रन. म्हणजे अर्धा रस्ता आता सुखकर या ठिकाणी पार झालेला आहे. आता आणखी 50% रस्ता पूर्ण करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सध्या गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी विजयचा वापर इथे करण्यात येतोय.
आजच्या रात्रीतील शेवटचा डाव तुम्ही पाहतायत. कोण जिंकणार? शिवांश 11 जिंकणार की निर्मित स्पोर्ट जिंकणार हा प्रश्न आता सोडवला जाणार. यावेळेला चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका पाहायला मिळतोय. बहुत सरस स्क्वेअर लेगच्या बाहेर संदीपच्या बॅट मधून कणकणीत चौकार. शफल झाला बरोबर. आपण पाहतोय बॉलच्या लाईन मध्ये आला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार तुम्ही पाहतायत. चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 28 रन्स. वाईट बॉल आला आणि तदनंतर आक्रमण या ठिकाणी करण्यात येतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, जोरदार अपील झाली आहे. इथे चांगली लेंथ होती. लेग बाईटचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर 29 वरती. प्रत्येकी बॉल मागे आता समीकरण बदलत चाललंय. मात्र इथून मी म्हणेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं होतोय, कारण एक वाईट बॉल आला, त्याच्यानंतर चौकार आला, एक सिंगल आली. पहिल्या 2 बॉलवर 6 रन्स आलेत. धावसंख्या 29 आहे. जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी आता द्यायला सुरुवात झालेली आहे. फलंदाजी करत असताना टीम शिवांश 11 संघाकडनं. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलेली आहे. त्याच्यामुळे आता हा सामना जो जिंकेल तो थोडासा स्वतःला सेफ फील करेल. त्याचे 2 विजय होतील. राउंड द विकेट आकेशसाठी हा बॉल अपील झाली. फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. बिग ब्लो, बिग लॉस फॉर द टीम. शिवांश 11, आकेश बॅक टू डग आउट. एक मोठा झटका लागलाय. आकेश मसे या ठिकाणी बाद होतोय. ज्या खेळाडून या स्पर्धेमध्ये चांगला केस साकारला, या मॅच मध्ये देखील विजयाच्या आशा त्यानं जिवंत केल्या होत्या, तो खेळाडू आता या ठिकाणी परतत असताना निराश पावलांनी मैदान सोडत असताना. धक्का क्रमांक 3, मोठा झटका देणारा धक्का होता. न्यू बॅटर संघाचा आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये तेजस. आयकॉन खेळाडूला आता त्याची किंमत ओळखावी लागेल, त्याची जबाबदारी त्याला ओळखावी लागेल आणि तसा खेळ त्याला साकारावा लागेल. टार्गेट 48 होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, त्याच्यानंतर 14 आल्या, पलटवार झाला. विजयच्या ओव्हरमध्ये देखील चांगली स्टार्ट मिळाली, मात्र अखेर विजयनं ब्रेक थ्रू दिला. ज्या विकेटची गरज होती, आपण चर्चा करत होतो की आकेश मसेला लवकर बाद करावं लागेल आणि ती विकेट या ठिकाणी त्यांना मिळून दिली. समीकरण बदलले. येणारे 9 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 19. एक मोठा फटका. पुन्हा सामन्याचं चित्र बदलेल. पुन्हा एकदा पूल करण्यात येतोय. चांगला फटका. डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती येतोय. एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की आता चेसिंग थोडंसं कठीण होत चाललंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. अंडर फ्लड लाईट 100तून 10 असे संघ असतील की ते चेस करतात सक्सेसफुली, मात्र 90 संघ पराभूत होताना आपण पाहिलेत. फ्लड लाईट मध्ये चेसिंग करणं भरपूर कठीण असतं. प्रेशर तो हँडल होत नसतो. थोडंसं सायकोलॉजिकली आपण प्रेशराइज होतो, मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होतो. यावेळेला लिडिंग एज बॉल हवेमध्ये, विकेट किपर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा मिस्टेक. मला वाटतं संदीपला त्या ठिकाणी जीवनदान मिळालं आणि ही कॅच भरपूर महागात पडेल, कारण संदीपच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला आतापर्यंत. चांगला खेळतोय आणि येणारा काळ सांगेल ही कॅच सोडली की मॅच सोडले. ड्रॉप कॅचेस मेक अ बिग डिफरन्स इन मॅचेस असं म्हटलं जातं. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 31 रन्स. अजूनही 17ची गरज. चेंडू शिल्लक असतील 7-17चं हे गणित कोण सोडवणार? पुन्हा एकदा बॉल तयार. विजय राऊंड द विकेट. रात तेजससाठी हा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. एकच धाव आणि याचबरोबर 3 षटकांचा केस संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. लास्ट 6 बॉलर रिमेनिंग है 16 रन टू विन. आने वाली गेंदें बची है 6 और 16 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. जय पारधी बाबा संघाने आतापर्यंत 2 सामने खेळले, दोन्ही विजय. शिवांश 11 संघ सध्या खेळतोय. 1 सामना त्यांनी जिंकलेला आहे. महाकाल 11 दोन्ही सामने पराभूत झाले. त्याच्यानंतर जय हनुमान संघ दोन्ही विजय. ओम साई संघ दोन्ही पराभूत.
नितीन निर्मी स्पोर्ट एक सामना जिंकलाय, द्रोण स्पोर्टने एक सामना जिंकलाय, मायरा 11 दोन्ही विजय, पीयूष 11 दोन्ही पराभूत, माऊ 11 दोन्ही पराभूत, क्रिशा 11 एक विन एक लॉस्ट. म्हणजेच काहीतरी या स्पर्धेमध्ये महाकाल 11चं आव्हान थोडंसं खडतर असेल, कारण आतापर्यंत दोन्ही सामने हारलेले आहेत. ओमसाईचं देखील आव्हान खडतर आहे, दोन्ही हारलेले आहेत. पीयूष 11 देखील धोक्यात आहे, ते देखील दोन्ही हारलेले आहेत. आणि माऊ 11 देखील धोक्यात आहे, ते देखील दोन्ही हारलेले आहेत. मात्र असंही होऊ शकतं ना की प्रत्येकाला 5-5 मॅचेस खेळण्याची संधी कधीही पलटवार होऊ शकतो, ती जिद्द तुम्हाला ठेवावी लागेल. मात्र या सामन्यामध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक, 32 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी श्रीनाथचा वापर केला जातोय. श्रीनाथ सामनावीर ठरला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याच खांद्यांवर आता जबाबदारी दिली आहे. समोर मात्र तेजस, संघ मालकाने ज्याच्यावरती भरोसा दाखवला, ॲज अ आयकॉन म्हणून त्याची निवड झाली त्या संघामध्ये, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून त्या संघातील तो खेळाडू आहे. मात्र त्याची किंमत किती आहे ती त्याला आता इथे सिद्ध करावी लागेल. 16 धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, विकेटची संधी, लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय, झेल पकडली त्या ठिकाणी फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. किरण त्या ठिकाणी झेल पकडत, सध्या सॉफ्ट डिसमिसल. शेवटचे 5 बॉल आणि 16ची गरज. पहिल्याच बॉलवर श्रीनाथनं सफलता मिळवली आहे. नो स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल, डॉट येतोय, आणखी एक डॉट. आता या मॅच मध्ये मजबूत पकड निर्मिती स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळाली आहे. बघा दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, त्याच्यामुळे जो जिंकेल तो थोडासा स्वतःला सेफ फील करेल. 4 बॉल मध्ये आता 16 बनवाव्या लागतील. दबाव वाढत चाललाय शिवास 11 संघावर. श्रीनाथ यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, खेळाडू होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये संदीप या ठिकाणी बाद होत असताना विकेटचं पतन. आता हळूहळू या सामन्याचं चित्र देखील स्पष्ट होत चाललंय, कारण शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आपण मला वाटतं या ठिकाणी 3 बॉल शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. म्हणजे तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. 2 षटकार आणि 1 चौकार, तेव्हा कुठे मी म्हणेल शिवांश 11 संघ हा सामना जिंकेल. तीन चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर एंटर झाला, जो डाव्या हाताचा बॅटर आहे, लेफ्ट हँड बॅटर. अत्यंत महत्वपूर्ण बॉल, या सामन्याचा रिझल्ट देणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. राउंड द विकेट ना श्रीनाथ. यावेळेला मोठा फटका, ओ माय गॉड, व्हाट अ शॉट. मैच अभी भी बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ठोकलाय त्याने षटकार. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 8व्या क्रमांकाचाही खेळाडू षटकार मारतो, 11व्या क्रमांकाचाही खेळाडू षटकार मारतो. आणि आता नुकतंच रणजी ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिलं कल्याणचा तुषार देशपांडे यांना 11व्या नंबरवर येत असताना मुंबई रणजी क्रिकेट संघासाठी शतक ठोकलं. तो एक विक्रम झाला.
जवळजवळ 70 वर्षांच्या इतिहासामध्ये तो एक विक्रमच झाला. तुषार देशपांडेच्या नावे तो विक्रम राहिला. आणि आता मला वाटतं फार वर्षानंतर पुन्हा एकदा दोन्ही महाराष्ट्रातील संघ रणजी ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये आमने सामने आलेले आहेत. विदर्भ आणि मुंबई. उद्यापासून परवापासून ते फायनलला सुरुवात होणार आहे वानखेडे मैदानावर. तुम्ही कुशाल जाऊ शकता. यावेळेला मात्र अत्यंत महत्वपूर्ण बॉल पूल करण्याचा प्रयत्न. 2 मध्ये 10 करायच्या होत्या आणि ते काय घडले बघा. फलंदाज होतोय रन आउट. चर्चा आपण करत होतो रणजी ट्रॉफीच्या फायनल विषयी. वानखेडेच्या मैदानावरती 10 तारखेपासून होणार आहे. मागील मला वाटतं 70च्या दशकामध्ये तसं घडलं होतं. एकदा विदर्भ आणि मुंबई एकमेकांच्या समोर आले होते फायनलला. आतापर्यंत विदर्भानं 3च रणजी ट्रॉफी जिंकल्यात आणि मुंबईने आतापर्यंत 48 करंडक जिंकलेत. मग चौथा विजेता होणार की 49वा विजेता होणार. टार्गेट इथून आपण पाहतोय आता येणारा 1 बॉल आणि किती पाहिजे 9 धावांची गरज आहे. शेवटचा 1 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. वानखेडेच्या मैदानावर फ्री तिकीट. 0 रुपयामध्ये तुम्ही मॅच एन्जॉय करू शकता. शेवटचा 1 बॉल 9 धावांची आता आवश्यकता. आणि आता रणजीला फार महत्व आलंय कारण बीसीसीआयने डायरेक्टली सांगितलंय जो रणजी क्रिकेट खेळणार नाही त्याला IPL ला खेळण्याची संधी मिळणार नाही. 1 बॉल आणि 9 ची गरज आहे. एखादा अनलिगल बॉल इथून येणार का की लिगल बॉल येणार. अजूनही वेळ घेतली जाते बघा. म्हणजे किती भीती आहे निर्मिती स्पोर्टला. अजूनही वेळ घेत आहेत. एका बॉलमध्ये 9 देखील देऊ शकतो आमचा बॉलर अशी भीती कदाचित असावी. यावेळेला मात्र परफेक्टली यॉर्कर लेंथ. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि याचबरोबर दुसरा विजय सलग निर्मित स्पोर्ट संघाने इथे मिळवलेला आहे. अभिनंदन.